नमस्कार मंडळी, विश्वा व जानूचं होणार आता लग्न. तर आता सगळ्यांसमोर जयंतचा देखील खरा चेहरा येणार आणि जयंतला देखील कळणार की जानू जिवंत आहे. तर चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया, पण त्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की हा हरामखोर जयंत चक्क आता आपल्या विश्वाला मारण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्हाला माहितीच आहे की जयंतला माहीत झालेलं असतं की विश्वाकडे सगळे काही पुरावे आणि सत्य आहे, कारण की विश्वाला माहीत असतं की आता हा जयंतमुळेच माझी जानू ह्या जगातून गेली. पण आता एकीकडे जयंतला असं वाटत असतं की माझी जानू माझ्यापासून दूर झाली, ह्याच्या पाठीमागे हा मॅड आहे. आणि त्याच वेळेस मात्र त्या दोघांची देखील भांडणसारखी होत असतात, तुम्ही पाहिलंच असेल. पण तरी देखील आता जयंतसोबत काम करावं लागत असतं, कारण की घरच्यांना कोणालाच हे सत्य माहीत नसतं की जानूचं आणि विश्वाचं काय नातं होतं. आणि सोबतच तुम्ही पाहिलंच असेल की ती जयंतची बायको होती. तर आता एकीकडे तुम्ही पाहिलंच असेल की बिचारी सई तर लग्नाशी सगळी काही तयारी करतच असते, तर दुसरीकडे ललिता आणि लक्ष्मीची देखील मंदिरात भेट होते. आणि त्याच्यामुळे मात्र त्या दोघींना देखील असं वाटतं की लवकरच त्या एकत्र येतील. त्याच्यामुळे पूर्णपणे सगळीकडे आनंद असतो. तर दुसरीकडे भावनासोबत खूप भयानक गोष्ट घडलेली असते की भावना चक्क आता सिद्धूला भेटण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जाते तर खरी, आणि तिथून सिद्धूला भेटून आल्याच्या नंतर तिच्यासोबत देखील किती भयानक गोष्टी घडतात तुम्ही पाहिलाच असेल. की आजी चक्क भावनाची सगळी काही साड्या बिड्या बाहेर फेकून देते आणि म्हणते की तू आता ह्या घरामध्ये राहू शकत नाही अवलक्षणे, कारण की तू सगळ्या काही मर्यादा ओलांडल्या आहेत. तर आता जे काही सगळेजण आता भावनाला टार्गेट करत आहेत सिद्धूच्या अटकेमुळे, त्याच्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की या सगळ्याच्या पाठीमागे भावनाच आहे. तर अधिराजने भावनाला मदत केली, त्याच्यामुळे आता भावनाला ही सगळी काही शिक्षा झालेली असते. तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असतं की जानूला वाटत असतं की आपण विश्वाला भेटूया आणि सगळा काही गैरसमज त्याच्या मनात दूर करून टाकूया, कारण की विश्वाला भेटणं खूप गरजेचं आहे असं जानूला वाटत असतं. पण जानूचं आता हे म्हणणं पूर्ण करण्यासाठी तिला खूप मोठ्या अडथळ्याला सामोरं जावं लागणार आहे, कारण की तुम्हाला माहितीच आहे की ज्यावेळेस मात्र विश्वाची आणि जानूची भेट होती त्यावेळेस मात्र विश्वा पूर्णपणे हरवून जातो, कारण की विश्वाला समजतच नाही की ही जानू खरंच जिवंत आहे का नाही, का हा मला बास होतोय. त्यावेळेस मात्र जानू जिवंत आहे कळल्याच्या नंतर विश्वाचा आनंद गगनात मावत नाही, आणि विश्वा म्हणतो की जानू मला खात्री होती तू ज्यावेळेस देखील येशील ना त्यावेळेस तू माझ्याकडेच येशील, तर तू फायनली माझ्याकडेच आली. तर आता हे सगळं झाल्याच्या नंतर जानूला कळत नसतं की आता विश्वाची कशी समजूत काढू आणि विश्वाला कसं सत्य सांगू की मी कशामुळे हे सगळं काय प्रकरण केलं होतं आणि मी आत्महत्या करण्याचा का प्रयत्न केला होता. पण आता पुढे जाऊन तर सगळं काही जानूला विश्वाला सांगावंच लागतं. तर आता ज्यावेळेस विश्वाला सगळं काही सत्य समजतं त्यावेळेस मात्र विश्वाचा राग जास्तच अजून तापतो, कारण की विश्वा ठरवतो की काही जरी झालं तरी त्या जयंतच्या तावडीमध्ये मी जानूला परत जाऊन देणार नाही आहे, कारण की तो जयंत आता माझ्या जानूला काही देखील करू शकतो. त्याच्यामुळे विश्वा ठरवतो की आता मीच जानूसोबत लग्न करतो. पण दुसरीकडे बिचाऱ्या सईचं काय मित्रांनो, तर तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की विश्वा आणि जानूचं लग्न होताना, पण हे लग्न असं सहजासहजी होणार नाही मित्रांनो, कारण की तुम्हाला माहितीच आहे की विश्वाच्या घरचे तर पूर्णपणे विरोध करणार. तर दुसरीकडे ही बातमी जयंतला कळल्याच्या नंतर जयंत तर काय विश्वाला आता जिवंत सोडायच्या पाठीमागे लागणारच नाही, कारण की तो ठरवणार की ह्यांनी जर माझ्या जानूला माझ्यापासून हिरवलं तर मी त्याला सोडणार नाही. तर दुसरीकडे लक्ष्मी श्रीनिवास ह्यांना देखील हे नातं पटणार नाही. तर आता हे खूप मोठा पुढे इंटरेस्टिंग ट्विस्ट तुम्हाला पाहायला भेटतील. पण मित्रांनो, विश्वा आणि जानूचं लग्न झालं तर आपल्या सईवरती अन्याय होतोय असं तुम्हाला वाटत नाही का? तर तुमचं याबाबत काय मत आहे की कोणासोबत लग्न झालं पाहिजे हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. नक्की कमेंट करा, कारण की तुमची एक कमेंट सगळं काय पुढचं बदलू शकते. आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.